आणि यानंतरची बातमी मंगळवेढा तालुक्यामधून। कायम दुष्काळी असलेल्या मंगळवेढा तालुक्यामधल्या 24 गावांनी कर्नाटकमध्ये जाण्याची परवानगी मागितली आहे। आता महाराष्ट्र पाणी देणार नसेल तर आम्हाला कर्नाटकमध्ये जाऊ देत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या अगोदर 2018 मध्ये सुद्धा या गावांनी हे ठराव केले होते। पहिल्या टप्प्यात ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचं अस्त्र उगारले। यापूर्वी 2009 मध्ये या गावांनी लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकून प्रचाराला येण्यापासून मज्जाव केल्यानंतर 35 पैकी 11 गावांना पाणी पुरवण्यात आलं। आता निवडणुकांअगोदर मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला कॅबिनेटची मंजुरी देऊन निधी जाहीर करावा, नाहीतर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू अशी घोषणा या उर्वरित गावांनी केली आहे। दरम्यान या संदर्भात स्थानिकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी। स्वातंत्र्यपूर्व काळापासून मंगळवेढ्यातली कायम दुष्काळी असलेली 24 गावांनी अखेर आंदोलनाचं शेवटचं हत्यार उपसलेलं आहे। लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार जाहीर केलेला आहे आणि जर आचारसंहितेपूर्वी जर मंजुरी नाही मिळाली तर कर्नाटकात जोडण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। आपल्यासोबत गाव या सगळ्या 24 गावच्या महिला भगिनी आहेत। ताई, काय नेमकी अडचण आहे? तुमच्याकडे पाणीच नाही का? पाणीच नाही आमच्याकडे, कारण का माझं जसं लग्न झालं तर 20 वर्ष झाले लग्न होऊन, तरी पण आमच्या गावाला पाणी नाही। आधीपासून पण पाणी नव्हतंच। त्या महिला म्हणतात आम्ही हांडा घेऊन 2-3 किलोमीटरवरून पाणी आणतात महिला गावाला। आणि शेती तर पिकायचं असं काही साधन नाही किंवा भाजीपाला किंवा असं कुठलंच म्हणजे साधन नाही। महिला पाणी नसल्यामुळे महिला दुसऱ्या परगावला जातात आणि 8-8 दिवस गेले तर 10-10 दिवस लेकरं आजारी आहेत सध्या गावात। त्यासाठी महिलांचा प्रश्न आहे पाण्याचं म्हणजे सुटलं पाहिजे। आता पाणी नाही दिलं, मंजुरी नाही झाली तर कर्नाटकात जाणार। जाणार महिला आमच्या सगळ्या तयार आहेत जायला। कर्नाटक जायला तयार आहेत सगळ्या महिला। शेतीला पाणी नाही का? कसलीच नाही, पाणी नाही शेतीला। पाण्याला किती वर्ष झाले? 30-35 वर्षी झाली पाणी आता आम्हाला नाही। आम्ही नांदायला येऊन येतो, काय नाही, काहीच नाही। काय पोराबाळांची लग्न तर पुरे द्यायलाच नाही ती तयारी। लग्न पाणी नाही, जमिनीला काय पुरे कुठल्या द्यायच म्हणते तिथं कर्नाटकात जायचं। तर अशा रीतीनं पाणी जर नाही दिलं तर आम्ही कर्नाटकात जायला तयार आहे, हीच या सगळ्या महिलांची भूमिका। या सगळ्या 24 गावच्या महिला जमा झालेल्या आहेत आणि या सर्वांनी सांगितलेलं आहे की जर पाणी द्या नसेल तर आम्हाला कर्नाटकात तर जाऊ द्या, पण आमचा कायमचा दुष्काळ संपवा। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा, मंगळवेढा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।